आज मुख्यमंत्री महोदय, मी तसंच देवेंद्र फडणवीस साहेब, दिलीप वळसे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील असे आम्ही सगळेजण रात्री आम्हाला वेळ दिलेली होती, परंतु आत्ताच त्यांचा निरोप आला की आज काही महत्वाची कामं त्यांना निघाली। त्याच्यामुळे आजचा जो आमचा दिल्लीचा दौरा होता तो आम्हाला सोमवारी ते वेळ देतात। ते म्हणजे सोमवारी किंवा मंगळवारी मी वेळ देतो, मला शनिवार रविवार जरा दुसरी महत्वाची कामं निघालेली आहेत। त्याच्यामध्ये 5 गोष्टीच्या करता आम्ही काल कॅबिनेटमध्ये चर्चा केली, मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी, आम्ही सगळ्यांनी। त्याच्यामध्ये एक तर आपला कांद्याचा प्रश्न, दुसरा इथेनॉलचा प्रश्न, तिसरा तुम्हाला माहिती असेल सभागृहामध्ये विदर्भ विकास मंडळ, मराठवाडा विकास मंडळ आणि उर्वरित महाराष्ट्र त्याच्याबद्दलचा प्रस्ताव गृह मंत्रालयामध्ये गेलाय, तो एक प्रश्न। असे 5-6 प्रश्न आम्ही त्याच्या संदर्भामध्ये घेतलेले होते आणि त्याप्रकारे त्या 5-6 प्रश्नाच्या निमित्तानं आम्ही गृहमंत्र्यांची भेट घेणार होतो। पण आता तुम्हालाही माहिती आहे की शनिवार रविवार सुट्टी असते, तर सोमवारी जाऊन त्या संदर्भातला ते म्हणले सोमवार किंवा मंगळवार। आम्ही त्यांना म्हणालो की जास्त करून सोमवारी झालं तर बरं होईल, म्हणजे आम्हाला जास्त ते सोयीचं होईल। तर ते म्हणले ठीक आहे, सोमवारी वेळ देण्याचा मी हे करतो, वेळ देण्याचं काम करतो। अशा पद्धतीनं ते झालेलं आहे। त्याच्यामुळे आज आमचा ते दिल्लीचा जो काही दौरा होता तो दौरा आता ह्या गोष्टीमुळं आम्ही पुढे ढकललेला आहे। बाकीच्या बाबतीतली कामं तर काल जवळपास 26 ते 27 विषय कॅबिनेटमध्ये घेतले गेले। बहुतेक तुम्हाला माहिती आहे की 4थं महिला धोरण आपण ह्या राज्यामध्ये लागू केलेलं आहे, फार विचारांती केलेलं आहे। पहिलं 94 ला आलं होतं, दुसरं 2004 ला आलं होतं, तिसरं 2009-14 ला आलं होतं आणि चौथं आपलं आता 2023 ला आलेलं आहे। त्याच्याबद्दल त्या खात्याच्या मंत्री आदिती तटकरे सभागृहाला पण अवगत करतील, पण त्याच्यात खूप चांगल्या चांगल्या गोष्टी राज्य सरकारने घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि इतर पण अनेक महत्वाचे विषय हे कॅबिनेटच्या निमित्तानं त्याला मान्यता देण्यात आलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये आज विद्यापीठ बंदचा निर्णय घेण्यात आलाय, त्या पद्धतीचं वक्तव्य तुमचं झालं हे का मी त्याच्यामध्ये मागच सांगितलं, पुन्हा पुन्हा ते उकरून काढू नका। त्याच्यात काय फक्त काय दिवे लावणार एवढाच शब्द गेला, तो रेकॉर्डला आलेलाच नाही। आपणच त्या पद्धतीनं सांगितलं, कारण मी बसून बोललो का काय आता मला आठवत नाही, परंतु मी रेकॉर्डला बघितलं तर रेकॉर्डला ते शब्दच आला नाही, तरी देखील मी दिलगिरी व्यक्त केली। त्याच्या संदर्भात मी माझी भूमिका स्पष्ट मांडली। आता माझ्या विरोधक जे आहेत ते त्याचा बाऊ करण्याचा प्रयत्न करणारच। मी त्याच्यामध्ये असं काही आकाश पाताळ त्याच्यातनं एक झालेलं नाहीये। एखादी गोष्ट बोलत असताना फार काही असा अतिशय अपशब्द होता अशातलाही भाग नाही। त्याच्यामध्ये माझ्या दृष्टीने मी विषय तो संपवलेला आहे, पण माझे समोरचे विरोधक त्यांच्या कार्यकर्त्यांना काही ना काही इश्यू, जसं इथं पण अधिवेशन सुरू झाल्यानंतर एखाद्या ज्या विषयाच्या मध्ये तसं बघितलं तर फार तथ्य नव्हतं, परंतु त्याला इतकं असं वर नेण्याचा प्रयत्न केला की काही विचार न बोललेलं बरं, त्याच्यातनं ते झालेलं आहे। मला त्या गोष्टीला महत्व द्यायचं नाही। आपली परंपरा आहे, एखादी गोष्ट, एखादा शब्द जर वेगळा काही गेला तर आपण त्याच्यामध्ये दिलगिरी व्यक्त करतो, विषय संपवतो।